नमस्कार मंडळी, आजच्या आपल्या न्यूज अर्बन 24 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपल्या भेटीला आले आहेत अभप सायंकर महाराज। जय हरी महाराज। नमस्कार महाराज, मला तुम्ही सांगा, आपण आयुष्य जगताना अध्यात्माचं किती महत्व आहे? जीवनामध्ये जगत असताना जीवनाचा आत्माच अध्यात्म आहे। कारण काही अध्यात्म एक जीवनामध्ये अशी एक शक्ती आहे की त्या शक्तीच्या भोवतालच हे सर्व आपलं जीवन फिरत असते। परंतु त्याचा आपल्याला मुळामध्ये अज्ञान असल्यामुळे आपण भौतिक वस्तूला विशेष महत्त्व देतो आणि जी जीवनाची अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो। या अध्यात्म म्हणजे अध्यात्माचे जे ज्ञान आहे, जे आत्म्याच्या विषयीचं जे ज्ञान आहे, आपल्या व्यवहारातलं सर्व काही ज्ञान होते, परंतु आपल्या स्वतःचं आपल्याला ज्ञानच होत नाही। स्वज्ञान व्हायसाठी अध्यात्म आवश्यक। तर अज्ञान दूर होण्यासाठी अध्यात्म फार गरज। मी कोण आहे, माझं काय स्वरूप आहे, आणि ज्याला आपण परमात्मा ईश्वर वगैरे म्हणतो त्याच्याशी आपला संबंध कसा जुळेल, तर हा मार्ग अध्यात्मशास्त्रातून मिळत असतो आपल्याला। याकडे आपण येऊच, पण त्यापूर्वी मला तुमचं बालपण, तुमचं शिक्षण आणि तुम्ही कसे या क्षेत्राकडे वळले, तुमची नोकरी तुम्ही जर केली ती, त्याबद्दल काही सांगाल तर बरं? तर माझा जन्म याच गावामध्ये झालेला आहे। याच गावामध्ये माझे वाडवडील वगैरे, आमचं एक नावाजलेलं महाजन पदवीला प्राप्त झालेलं चांगलं कुलवंत घराणं आहे आमचं। आमचे पूर्वज जे आहे रघुनाथजी सायंकर, ते याच गावाचे रहिवासी। माझे आजोबा, माझे वडील, ते सर्व इथले रहिवासी होते। असे त्या सुंदर अशा कोळ्यामध्ये माझा जन्म झालेला आहे। माझी जन्मतारीख आहे 16/3/1945। त्याच्यानंतर माझं शिक्षण प्राथमिक इथेच झालेलं आहे, बोरगाव मेघाच्या शाळेमध्ये। आणि मग माझं या ठिकाणीच हनुमाननगरमध्ये जे मॉडेल हायस्कूल आहे त्या ठिकाणी माझं मॅट्रिकपर्यंत शिक्षण झालं। मी तिथं प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालो होतो। अरे वा, उत्तम। त्या काळात तुम्ही प्रथम श्रेणी। अरे छान। आणि त्याच्यानंतर मग मला विज्ञान शाखा जी आहे ती माझ्या बुद्धीला झेपत नव्हती, म्हणून मी आर्ट विषयाकडे वळलो। आणि मग मला कॉमर्समधून मग मी BCom फायनल पर्यंत माझं शिक्षण केलं। ठीक आहे। आणि अशा प्रकारे सांगितलं की तुम्ही नोकरी करत होता। नोकरी, तुम्ही नोकरीमध्ये VRS घेतलं, त्याचं कारण काय? तर VRS त्याचं कारण असं झालं आहे तर मला सिनियर क्लर्क म्हणून, ज्युनियर क्लर्क म्हणून मी लागलो समाज कल्याण कार्यालयामध्ये। 12-13 वर्ष मी तिथे काम केलं। त्याच्यानंतर मग मला प्रमोशन मिळालं सिनियर क्लर्क म्हणून। मग वर्धा पंचायत समितीमध्ये गेलो। तिथूनच माझं शिक्षणाचं सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे। तिथूनच मी संगीत विशारद वगैरे, माझं कार्यालय बंद झालं का मी 9 वाजेपर्यंत पाणी राहो पाऊस राहो माझं कधी खंड पडला नाही। आणि त्याच्यामुळेच मला त्याचं एक फळ म्हणून मला संगीत विशारद पदवी मला त्यावेळेस प्राप्त झाली आहे। तर अशा प्रकारे मी ते, आणि त्याच्यानंतर मग माझं प्रमोशन अधीक्षक म्हणून झालं तिथून। तर त्याच्यानंतर मग मी 2-3 शाखा, जसं ॲनिमल हजबंड्री झालं, मग व्हिलेज पंचायतमध्ये मी सिनियर क्लर्क म्हणून 10 वर्ष काम केलं। आणि माझं कार्यालयाचंही काम करून मी आपला फेटा दुपट्टा वगैरे घेऊन मी कीर्तनाची तयारीने जात असो। कधी कधी रात्री तिकडेच मुक्कामानं जायचं, आपलं सकाळी हजर व्हायचं, कार्यालयात जायचं, आपलं काम करायचं। मला कार्यालयामध्ये सुद्धा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून मला चांगलं त्यांनी CR वगैरे मिळत असे मला। आणि माझ्यावर आम्ही कोण्याही कर्मचाऱ्यापासून कधी पैशाची वगैरे अपेक्षा न केल्यामुळे, त्यांचं निष्काम भावनेनं काम केल्यामुळे आम्ही शिक्षकामध्ये 8 वर्ष काम केलं आहे। ग्रामसेवकामध्ये आम्ही 10 वर्ष काम केलेलं आहे। ॲनिमल हजबंड्रीमध्ये तिथले जे LSS वगैरे असतात त्याच्यामध्ये आम्ही 3-4 वर्ष तिथे राहिलेलो आहोत। परंतु ह्या सर्व कार्यामध्ये कर्मचाऱ्यांचा खूप विश्वास असायचा का बाबा महाराज पैसे नाही घेत, पण काम थोडं कमी जास्त उशिरा पशिरा होईल, परंतु ते कोणाच्या पैशाला स्पर्श करत नाही। आणि अशा प्रकारे ते एक वातावरण, म्हणजे आम्हाला आमचे अधिकारी साहेब सुद्धा कधी मला महाराजाशिवाय कधी बोलत नाही। आणि हाक मारून तरी महाराजांना बोलवा असं म्हणतो। त्याच्यामुळे मला असं जीवनामध्ये मला असं वाटायचं का आपलं सर्व डुबलं तर चालेल, पण आपलं परमार्थ कोणताही कलंकित होऊ नये।
हो ना. आपल्या कोणी आपल्याकडे असं बोट दाखवून आपला निर्देश करू नये. आणि म्हणून मी यासाठीच मी जपत राहिलेलो आहे. पुढे मग मी जेव्हा अधीक्षक झालो, बरेच लोक काही जुने कर्मचारी सेवानिवृत्त झाले, कामाचा बोजा वाढला आणि कोर्टाच्या केसेस, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट अशा केसेस त्यावेळेस हँडल करायला लागायचे त्या. आणि अशा प्रकारे मग मला पुरेसं मला सहकार्य नसल्यामुळे मग मला निर्णय घ्यावा लागला तो. त्यावेळेस माझ्या मुलांचं शिक्षण वगैरे पूर्ण झालं होतं, मुलींचे लग्न होऊन गेले होते सर्व. आणि मग मी मुलांना विचारलं की बा तुम्हाला जर काही शिक्षण वगैरे घ्यायचं असेल तर मला सांगा, मी नोकरी करू शकतो अजूनही. परंतु मुलांनी सांगितलं की नाही बाबा म्हणे, त्यांचं एकाने मेकॅनिकल मध्ये केलं, ते राजेश म्हणून आहे, आणि एक जितेंद्र आहे त्यांनी मेकॅनिकल मध्ये केले, आणि राजेश यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केले आहे. हा, आणि एक मुलगी माझी जिल्हा परिषद मध्ये शिक्षिका म्हणून लागली, तिने आपलं DED वगैरे पूर्ण केलं. एक माझी मुलगी मग ती वर्धेला, तिचा मग मी विवाह करून दिला तिला, राजेश खोब्रागडे म्हणून, आता नुकतेच ती जिल्हा परिषद मधून सेवानिवृत्त झालेली आहेत. तर अशा प्रकारे मग माझ्या सर्व लायबिलिटीज पूर्ण झाल्या होत्या, आणि म्हणूनच मला आता कुठेतरी या परमार्थासाठी मोकळं व्हायचं होतं. कारण की मी आर्थिक भक्कमता असल्यामुळे तुम्हाला पूर्ण वेळ अध्यात्मात देता आला नाही. मला वेळ मिळत नव्हता, धावपळीचं सर्व होतं माझं. आणि अशा प्रकारे मला कोणतं वाहन चालवता येत नव्हतं, गाडीचं जमत नाही मला, नाही का. त्याच्यामुळे माझ्याजवळ लुना नाही, कोणती गाडी नाही, काही नाही, आणि आर्थिकता एवढी नाजूक होती का मला काही असं विशेष करता नाही आलं स्वतःसाठी. परंतु माझ्या जीवनामध्ये मी मुलाबाळांचं त्यांच्या इच्छेप्रमाणे ते सर्व झाल्यानंतर मग त्यांच्याकडून विचारणा केली, पत्नीला विचारलं का बा तुझी काय इच्छा आहे. तर तिने सांगितलं का तुम्हाला बा पहा, तुम्ही आपला निर्णय घ्या तुम्ही, नाही का. आपलं कसं आपण भागवून घेऊ, नाही का. ती चंद्रभागा सायंकार होती, ती सुद्धा मोठी धार्मिक होती ती पत्नी माझी. आपल्या अर्बन बँकेमध्ये जे आपले ज्ञानेश्वरी पारायण वगैरे होते ना, तिथे 6 वर्ष तिने अधिष्ठाता जे मुख्य पद असते ते, नाही का, पारायणाचं जे मुख्य पद राहते ना, तिने 6 वर्ष त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे. पारायण करता म्हणून होते, मुख्य होते त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे, आणि तिथे जे बँकेमध्ये आमच्या साईबाबा मंदिर आहे, नाही का, त्या ठिकाणी जो नित्याचा हरिपाठ वगैरे होतो, तर तिने बरेच वर्ष त्या ठिकाणी ते काम केलेलं आहे. तिचा हरिपाठ कधी चुकला नाही, तिची एकादशी 15 दिवसाची कधी चुकली नाही, मृत्यूच्या पर्यंत तिने ती आपले व्रत सांभाळलेले आहे. तर अशा प्रकारे तिलाही असं काही एवढी हाव तिच्या जीवनामध्ये नसल्यामुळे, आणि मी माझ्या सर्व प्रापंचिक लायबिलिटीज पूर्ण केल्यानंतर मग मला गरजा लिमिटेड असल्यामुळे हे सगळं शक्य झालं, आणि मला कोणते अवांतर व्यसन आणि मला ह्या भौतिकतेबद्दल काही आकर्षण नसल्यामुळे मी ते VRS चा निर्णय घेऊन टाकला, नाही का. त्यावेळेस माझे जोशी साहेब, माझे कार्यकारी अभियंता होते, त्यांचं सुद्धा एक व्हॉलंटरी रिटायरमेंट मंजूर झालं होतं. परंतु ते पुन्हा अजून अर्ज करून ते पुन्हा रुजू झाले होते. परंतु त्यांनी सांगितलं का सायंकार म्हणे तुझा निर्णय योग्य आहे म्हणे, माणसाला कुठेतरी मोकळी पाहिजे. ते म्हणे तू काय करणार आहे सेवानिवृत्त झाल्यावर. तर ते सांगितलं की म्हणे, मी सांगितलं साहेबांना का पहा साहेब, म्हटलं मी नोकरीमध्ये मला काहीच करता नाही आलं, मला पंढरीची वारी नाही, काही नाही, काहीच नाही. आणि अशा प्रकारे म्हटलं माझी आता इच्छा आहे का मला कुठेतरी पंढरपूर सारख्या पवित्र क्षेत्रामध्ये मला वारकऱ्यासोबत गेलो पाहिजे, म्हणून मला हे म्हणलं VRS घ्यायचं आहे मला. असं मी त्यांना सांगितलं. मग छान आहे म्हणे, तुझा निर्णय योग्य आहे म्हणे. मला बऱ्याच अधिकाऱ्यांनी माझं काम हे ते पाहून मला पुष्कळ त्यांनी विनवले, सायंकार असं करू नका, तुम्ही VRS घेऊ नका. पण मी त्यांना हात जोडले का मला आता मुक्त होऊ द्या, मला आता, नाही का, असं म्हटलं त्यांना. तर अशा प्रकारे मग मी सेवानिवृत्त झालो होतो 2000 मध्ये, ऑक्टोबर 2000 मध्ये. आणि मग मी प्रथम मग मी माझा प्रवास आता जसं माझे तळेगाव टालोटोली इथे ज्ञानेश्वररावजी पोटदुखे आहे, त्यांचा टूर निघाला होता, त्याच्यामध्ये मग मी सहभागी झालो. आणि मग आम्ही पती पत्नीने मग त्यांच्यासोबत प्रवास वगैरे केला. आणि मध्यंतरी ती अशी गोष्ट झालेली आहे का माझा भाऊ शेषरावजी राऊत आहे घोराटचे, नाही का, माझे मामा वगैरे घोराटचेच आहे. त्याच्यामुळे तिथे मी नेहमी जायचं. तर तिथं संत केदारजी महाराजांचं देवस्थान असल्यामुळे आणि तिथे भजन पूजन सर्व दिंड्या पथकाचं मी ते सर्व पाहून चुकलो होतो. मला असं वाटलं का या वातावरणात आपल्याला कसं मिसळता येईल, बरोबर, तो आनंद या ठिकाणी कसा घेता येईल आपल्या जीवनामध्ये, माझ्या डोक्यात ते वारंवार घुमत होतं.
होतं. माझे मामा जे होते दशरथ गंगारे ते फार आदर्श शिक्षक होते ते. त्यांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार वगैरे मिळाला होता सर्व. आणि अशा प्रकारच्या वातावरणामध्ये तर माझा मावस भाऊ जो शेषराव होता तो त्याच्या ठिकाणी एक वैराग्य निर्माण झाल्यामुळे तो आळंदी क्षेत्रात निघून गेला होता. आई वडील सारखे रडायचे, तर म्हणून मी त्याच्या भेटीला गेलो होतो 71मध्ये. त्यावेळेस मला एक मुलगा एक मुलगी, मला 2 अपत्य झाली होती मला त्यावेळेस. लहान लहान पोरं होते छोटे छोटे. मग त्या ठिकाणी मी गेलो पंढरीला. आणि पंढरीला गेल्यानंतर मी देवाला हात जोडले, सांगितलं का पहा भगवंता, आता मी मात्र तुझ्या भेटीला येऊ शकणार नाही. आणि म्हणून मला आता मी घरी राहूनच मी तुझं भजन पूजन करावं, नाही का. आणि मला प्रपंचातच प्रपंचामध्ये याचा मार्ग तुम्ही शोधला, असा मार्ग शोधला. आणि म्हणून मग मी त्या ठिकाणी माझ्या भावाला भेटून मग त्यांनी मला जे काही ग्रंथ दिले, विचारसागर रहस्य, सार्थ ज्ञानेश्वरी, अद्वैत वेदांत प्रदीपिका, असे सुंदर हरिपाठ असे त्यांनी ग्रंथ दिले. आणि मग मी येताना आमच्या इथले आमचे हरिभक्त परायण रामटिके महाराज होते, त्यांनी मला एक विणा घेऊन दिला सुंदर. आणि अशा प्रकारे मग मी जेव्हा घरी आलो तर तिथून मग माझं खरं भजन ते मग सुरू झालं. मग आम्ही 15 दिवसाची एक एकादशी, याप्रमाणे महिन्याच्या 2 एकादशी, मग भजन मंडळ तयार झाले. आणि अशा प्रकारे मग आमचे काकड आरती, हे भजन मंडळ आणि हे ग्रामसफाई मात्र हे म्हणजे 12 महिने चालू असायचं आमचं. म्हणजे हे प्रासंगिक नव्हतं, काकड आरती प्रासंगिक आहे, कार्तिक महिन्यापुरतं आहे. 15 दिवसाची एकादशी हे 15 दिवसात आहे. पण आमचं जे ध्यान प्रार्थना जे काय आहे ते मात्र आमचं नित्य साधना आमची सुरू राहायची ते. आणि त्या अनुषंगानेच मग आम्ही रविवारच्या दिवशी वगैरे मग आम्ही जेव्हा आमचं ग्रामसफाई मोहीम आम्ही राबवली प्रत्येक वार्डामध्ये, पूर्ण गावामध्ये, असं नाही एकच ठिकाण असं नाही, गाव तेवढ्या पूर्ण गावामध्ये आमचं ते कार्य राहायचं. त्याच्यामुळे पूर्ण गावाला त्यावेळेस मोठ्या आनंदासारखं ते वाटत होतं सर्व ते. सर्व लोक त्याच्यामध्ये सहभागी होत होते, मदत करत होते सर्व लोक. आणि अशा प्रकाराने मग मी तो सेवानिवृत्तीचा मग शेवटी मग तो निर्णय मग माझी मंजूर झाली सेवानिवृत्ती. आणि मंजूर झाल्याबरोबर मी खूप आनंद झाला मला. आणि मग मी पंढरपूरच्या पोटदुखीचे गुरुजी बरोबर आम्ही मग पंढरी वारी झाली. आणि मग मात्र एक मोठं परिवर्तन असं झालेलं आहे का मग आम्हाला असं वाटलं का ते लोक म्हणे, महाराज आता तुमचे कीर्तन वगैरे हे सेवा सुरूच आहे, तुम्ही भागवत काहीतरी करा, नाही का. आणि म्हणून त्यांनी मग मला म्हटलं कसं, मला जमणार नाही म्हटलं, माझा अभ्यास नाही, काही नाही, मला भजन म्हणता येत नाही पाहिजे तसे. नाही म्हणे, ते म्हणे पाहू म्हणे का होईल म्हणे. आणि अशा प्रकारे मग आमचं ते मग नियोजन झालं भागवताचं. आणि आमच्या गावाला आमचे अशोकरावजी सायंकार होते, त्यांनी सांगितलं का महाराज म्हणे महाप्रसादाचं आमच्याकडे राहील. आणि मग 7 दिवसाच्या ज्या पंक्ती आहे, साधूचं जे काही दररोजचं भोजन आहे हे कसं करायचं बा. म्हणून आम्ही थोडंसं विचारामध्ये फिरलो, तर आम्हाला फिरता फिरता असं एक व्यक्तिमत्व मिळालं, नाही का. म्हणजे आमचे आदरणीय सुधाकर भाऊ साठवणे, अर्बन बँकेचे अध्यक्ष. पाहायला थोडेसे जरासे कडक स्वभावाचे आहे. ते म्हणतात ना, फणसा अंगी काटे आणि आत अमृताचे साठे. अशा प्रकारचे व्यक्तिमत्व असल्यामुळे आम्ही एक दिवस त्याच्याजवळ बसलो, आपल्या अडचणी मांडल्या. तर त्यांनी सांगितलं की महाराज म्हणे किती साधू राहील. तर मी म्हटलं 50 साधू राहतील. तर म्हणलं ठीक आहे म्हणे. आता म्हणे तुम्ही म्हणे कुणाकडे जायचं नाही, नाही का. त्यावेळेस आपली बँक जी आहे येणूरकर साहेबांच्या घरी होती त्यावेळेस, त्या तिथे होती ती आपली. मग तिथून मग ह्या बँकेकडे इकडे हा विकास झाला मोठा. ही घटना तिथली आहे ती 2003 मधली. तर मग त्यांनी सांगितल्यानंतर मग मलाही मोठा आनंद वाटला. आणि मग त्यांनी पहा आपलं ते सर्कल मित्रमंडळात हे करून इतकी सुंदर व्यवस्था केली का 7 दिवसाची 7 मेनू होते वेगवेगळे जेवणाचे. आणि जे गर्दी वाढली तर दररोज 200-250 लोक जेवायला राहायचे. सकाळचा नाश्ता, फराळ, चहा, पाणी तिथे त्यांनी खास व्यवस्था करून टाकली. आणि अशा प्रकारे त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला तो. आणि आमचे अशोकराव सायंकार, आम्ही त्यावेळेस त्यांना सांगितलं का हे आमचं बा डाळ भाजी भाताचं जेवण राहणार नाही, आम्हाला तुम्हाला चांगलं जेवण द्यावं लागेल. वरण भात, भाजी, पोळ्या, कढी, भजी, लाडू वगैरे सर्व. ते त्यांनी सांगितलं तुम्ही काही फिकर करू नका महाराज. तर आमचे अशोकराव सायंकारांनी ते हनुमान मंदिरामध्ये त्या भागवताचं आयोजन केलं. आणि ते त्यांनी तो शब्द त्यांचा शेवटल्या क्षणापर्यंत, मरतपर्यंत त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे. सर्व त्यांचं कुटुंब वगैरे त्या भागवतामध्ये सहभागी होत असे त्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे मग भागवताचं सुरू झालं, कमी जास्त प्रवास झाला.
लोकांना ते खर्चिक वाटत होतं. मग ते थोडंसं आगुडतं झालं आणि पण मात्र खंडित झालं नाही. खंडित. हा, आणि त्याच्यामुळे त्या भागवताचा मलाही सुद्धा मग आमच्या बलमे महाराज आमचे जे सालोडचे मठाधिपती आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की महाराज म्हणे 1 वर्षातलं भागवत करून थोडी अभ्यास होणार आहे म्हणे, तुम्ही गावोगाव त्याचा थोडासा प्रचार प्रसार करा म्हणे. म्हणून माझं पहिलं गाव मदनी ठरलं होतं. मग महिला मंडळाने त्या ठिकाणी एकत्रित येऊन त्या सांगितलं की महाराज आम्ही करतोय सर्व. आणि मग ते महिला तिथे जे भागवत सुरू झालं ते अजूनही सुरूच आहे त्या विठ्ठल मंदिरामध्ये. हो का? हा, आजही तुम्ही करता? हो हो, तिथे आहे नियमित आहे ते. आणि अशा प्रकारे तिथे मग ते वातावरण निर्माण झालं. त्याच्यानंतर मग आपल्या जवळच गाव चितोडा, इथे सुद्धा भागवताचे मग त्यांनी बरेच कार्यक्रम केलेले आहेत. आणि मग त्या भागवताचा मग प्रसार झाला त्याचा. त्याच्यानंतर मग केळझर क्षेत्रामध्ये जे आहे नाही का, त्या गणपती मंदिरमध्ये तिथे तर अजूनही ते सुरूच आहे. दरवर्षी लोक जातात म्हणे अरे ते एकच महाराज काय भागवत करतात तो, म्हणजे त्यांनी सांगितलं ते मरतपर्यंत तेच करणार आहे. त्याच्यामुळे तिथे दुसऱ्या माणसाला काही वाव नाही. आमच्या इथं जवळच आमचं गाव आहे शिंदेबेग हे नाही का, त्या ठिकाणी आमचे जे सरपंच आहे, नाव सांगतो आठवून राहिलं, तर सरपंच आहे, तर त्यांनी मग तिथे त्यांचं भागवत वगैरे राहायचं, ते तिथे मग एक माझे भागवत त्यांनी ठेवलं होतं. आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी माझं काल्याचं कीर्तन आहे, तर अजूनही त्यांनी माझं काल्याच्या कीर्तनाची परंपरा बंद नाही केली. ते सांगितलं की जोपर्यंत महाराजाच्या मृत्यूची बातमी येत नाही तोपर्यंत ते कीर्तन बंद होणार. म्हणजे तुम्ही परमनंटली बुक झालात असं म्हणायला. आणि मग जवळपासचे सावंगी मेघे झाले, इथे ते साठवणी परिवारातले मारुतराव साठवणे वगैरे आहे, मग त्यांच्या इकडे भागवत झाले बरेच नाही का. त्याच्यानंतर मग समुद्रपूरकडे मला जाता आलं, तिकडे माझे भागवत झाले. अशा प्रकारे जवळजवळ या पंचक्रोशीत बऱ्याच ठिकाणी भागवताचा कार्यक्रम करता. तर मला एक असं सांगा की तुम्हाला नवीन पिढीकडून काय म्हणजे कसा त्यांचा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? ते असतात का बऱ्यापैकी ऐकायला? स्त्रियांचा तर सहभाग असतो आपण जनरली बघितलंच, बरोबर, पण नवीन पिढी कसं काय त्यांचा सहभाग असतो, किंवा तुम्हाला ते तुमच्या भागवताला किंवा कीर्तनाला यावे म्हणून तुम्ही काय वेगळं हे करता त्यांच्यासाठी असं? चांगला प्रश्न आहे तुमचा. नवीन पिढीला भागवतामध्ये आलं पाहिजे, परमार्थात त्यांनी सुद्धा सहभागी झालं पाहिजे, अध्यात्माची गोडी त्यांना सुद्धा लागली पाहिजे. कारण परंतु परिस्थिती कशी आहे का पाहिजे त्या प्रमाणामध्ये या गोष्टीला यश नाही आलं आमच्या जीवनामध्ये. आम्ही प्रयत्न जरूर केला, परंतु प्रत्येक आई वडिलांना असं वाटते का बा आपला मुलगा या मार्गी जर लागला तर तो मुलगा जीवनात काही उत्कर्ष करू शकत नाही. बरोबर. त्याच्यामुळे याला चांगल्या शाळेत टाकलं पाहिजे, तिकडे गेलं पाहिजे. आणि कॉन्व्हेंट संस्कृती हा भाग झालाय त्याच्यामुळे. त्यांचे बरोबर आहे ना, आजकाल थोडी स्पर्धा झालेली आहे नाही का. तरी पण आम्ही काकड आरतीच्या महिन्यामध्ये आमचे बालगोपाल येतातच. तो महिना त्याचे आई वडील वगैरे काही मनाई. आणि मला वाटतं गुरुदेव सेवा मंडळांचे बालमंडळ वगैरे असं असतं, त्यांची शिस्त असते वेगळी, ते पण असतं. त्यामध्ये मुलांचा सहभाग असतो का? हो, प्रार्थना मंदिरात राहतो ना. आमचे जे घोडखंदे वगैरे आहेत त्यांनी बरेच वर्ष झालं. आता आमचं नवीन प्रार्थना मंदिर इथे झालंय. छोट्या मुलांचा सहभाग असतो. सर्व छोटे मुलं महिला वगैरे सर्व राहतात. तर आता आमचे इथे जे प्रार्थना मंदिर बनले त्याचे अध्यक्ष आमचे टोपले सर आहे. त्याच्यामध्ये ते आपले आनंदराव मेघे विद्यालयाचे मुख्याध्यापक होते ते. आता ते त्याचे आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहे. ते आमचे पाहुणे दादा जे आहे कृष्णराव पाहुणे, ते त्याचे सचिव आहे. सुंदर त्यांनी आज 22-23 लाख रुपये खर्च करून लोकवर्गणीतून असं ते मंदिर बनवलं आहे सुंदर असं. आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये असं मंदिर नाही आपलं. सर्व लोक आल्यानंतर ते पाहतात, स्तुती करतात तिथे. आणि तिथे जे कार्य सुरू आहे आता, तिथे लहान मुलांचं संगीत वगैरे, तबला वादन शिकवणं, प्रार्थना ध्यान वगैरे शिकवणं, आणि काही काही अनुभवी लोक येतात त्यांचे प्रबोधन होतात तिथे. वस्तुतः लहान मुलांनी हादर व्हायला पाहिजे, कारण का शिक्षणासोबत न्याय नीती धर्माचे धडे सुद्धा मुलांना मिळाले पाहिजे ना. पूर्वी आम्ही शिकत असताना आमचं जसं पसायदान व्हायचं, म्हणजे आमची ही प्रार्थना राहायची. शाळा सुटण्याच्या आधी 5 मिनिटं आम्ही त्याला द्यायचो, किंवा आधी रामरक्षा व्हायची, असं शाळेमध्ये व्हायचं. पण आता हे संस्कार नाही, ही कॉन्व्हेंट संस्कृती आल्यामुळे तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? की थोडं तरी मला असं वाटतं की शिक्षण विभागाने त्यात लक्ष द्यायला पाहिजे. त्यात तुम्हाला असं वाटते का काही इनिशिएटिव्ह घेऊन तुम्हाला करता येईल? कारण तुम्ही नोकरी केली आहे, सुशिक्षित आहात, आणि तुमचा जो संपूर्ण मंडळ जे आहे ते सुद्धा नोकरी करणाऱ्या लोकांचंच आहे. तर
असं काही वाटतं का तुम्हाला त्यामध्ये आपण परिवर्तन करू शकतो? याच्याबद्दल मला वाटते आहे. याचं कारण का आपण आपल्या मातृभाषेवर प्रेम करत नाही. वस्तुतः संस्कृत भाषेनंतर मराठी जी भाषा आहे फार समृद्ध अशी भाषा आहे. अभिजात भाषेचा दर्जा तिला मिळाला. आता मिळालं तिला, आता लोकांना त्याचं महत्त्व पटून राहिलं. पण आम्ही जेव्हा हायस्कूलमध्ये वगैरे आम्हाला जे काही मराठीचं जे काही आम्ही पुस्तकं होती आम्हाला, त्याच्यातून मराठी भाषेतून ज्या काही म्हणजे त्यांचं व्याकरणासहित जे भाषा जेव्हा शिकवायचे ते शिक्षक आम्हाला, आणि त्याच्यामध्ये जे आम्हाला सर्वसाधारणतः म्हणजे ज्ञानेश्वरीबद्दल किंवा महाभारताबद्दल एवढं त्याचं आमच्या इथं काव्य पुष्पांजली आम्ही 10व्या वर्गात पुस्तक होतं तर नल दमयंतीचं आख्यान होतं त्याच्यामध्ये. नाही, तुमच्या अजामेळ्याची कथा होती त्याच्यामध्ये. रामदास स्वामीची त्या ठिकाणी सर्व अशा त्या गोव्या होत्या. त्याच्यामुळे सहजच आम्ही या परमार्थाकडे आकर्षित होण्याचं कारण तेही झालं. आम्ही मोरोपंताच्या केकावल्या वगैरे होत्या त्याच्यातून सर्व परमार्थिक वातावरण निर्माण होत होते. तर आज परिस्थिती अशी झाली आहे का आपण जिथले समजा एखाद्या शाळेतला शिक्षक आहे, वस्तुतः त्याचं कर्तव्य आहे का त्यांनी आपल्या मुलाला प्राथमिक शाळेत टाकायला पाहिजे, नाही का? परंतु तेच आपले मुलं तिकडे नेऊन टाकतात. का त्यांना त्या मुलांना आता साधं कारकून हे ते बनवायचं नाही, त्यांना इंजिनियर डॉक्टर वगैरे बनवायचं आहे. बरोबर, असं आहे. आणि मराठी भाषा या बाबतीमध्ये थोडंसं वैज्ञानिक दृष्ट्या जर विचार केला तर लोकांना ते थोडंसं म्हणजे अवघड वाटते, म्हणजे कठीण वाटते ते. आणि म्हणून ओढा सर्वांचा इकडे वाढून राहिलेला आहे. परंतु आता आपला देश स्वतंत्र झाला असल्यामुळे भिण्याचं काही कारण नाही आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपल्या इथले मुलं जरी समजा त्या भाषेतून ते ज्ञान प्राप्त करून मोठ्या पदावर जातील, मोठमोठ्या नामावंत डॉक्टर जरी बनतील, परंतु ते आपल्या मातृभाषेचा अपमान नाही करणार, आपल्या ज्ञानेश्वरीचा अनादर नाही करणार. आणि आपले जेवढे काही पुराण आहे, वेदशास्त्र आहे, याचा ते बरोबर आपल्या म्हणजे सन्मान करतील आणि त्याच्यातून जे ज्ञान आहे ते आत्मसात करण्याचा ते प्रयत्न जरूर करतील. बरोबर. एवढी जरी आपण त्याच्या ठिकाणी श्रद्धा जरी ठेवली तरी माणसाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हाच तुमचा आजच्या तरुण पिढीला संदेश असा समजूया आपण. जय हरी. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.